नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारी आलेला आहे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधते. पण राखी बांधत असताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये राखी बांधताना भद्रा काळ यायला नको, तर तो यावर्षी आहे का? राहू काळात आपल्याला राखी बांधायची नसते, तर तो राहू काळ कुठला आहे? आणि त्याचबरोबर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? राखी कधी बांधावी? राखी कशी बांधावी? ओवाळायचं कसं? राखी बांधताना आपल्याला काय म्हणायचं आहे? आणि बघा, आपला भाऊराया जर जवळ नसेल, प्रत्येकच भावाचं बहिणीपर्यंत जाणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? त्याचबरोबर बघा, या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण पण आलेलं आहे. तर याचं काय करायचं, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 28 ऑगस्ट 2026ला आहे राखी पौर्णिमा, ज्याला रक्षाबंधन म्हणतात. तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भद्रा काळामध्ये आपल्या बहिणीने भावाला राखी बांधायची नसते. आता बघा मंडळी, यंदा 28 ऑगस्ट 2026 या दिवशी पौर्णिमा तिथी ही सकाळी 9:48 आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 28 तारखेलाच आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. आणि बघा, यावर्षी भद्रा काळ आहे का? तर बघा, यावर्षी भद्रा काळ हा सूर्योदयापूर्वीच संपत असल्यामुळे संपूर्ण सकाळची वेळ ही पूजेसाठी आणि राखी बांधण्यासाठी पूर्णपणे शुभ आणि सुरक्षित आहे. त्यामुळे 28 तारखेला पूर्ण दिवसभर आपण आपल्या भाऊरायाला राखी बांधू शकता. फक्त काय ना, आपल्याला राहू काळामध्ये राखी बांधायची नाही. आता राहू काळ कुठला आहे? तर बघा, राहू काळ आहे 28 तारखेला सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. या काळात हा काळ वगळता संपूर्ण दिवसभर हा शुभ आहे. त्यामुळे संपूर्ण वेळ तुम्ही राखी बांधू शकता. पण बघा, जर तुम्हाला शुभ मुहूर्तावर आपल्या भाऊरायाला राखी बांधायची असेल तर 28 ऑगस्टला सकाळी 5:57 ते 9:48 तुम्ही तुमच्या भाऊरायाला राखी बांधू शकता. हा शुभ मुहूर्त आहे. पण या वेळेत जर शक्य नाही झालं तर तुम्ही संपूर्ण दिवसभरात, फक्त राहू काळ वगळता संपूर्ण दिवसभरात तुम्ही तुमच्या भाऊरायाला राखी नक्कीच बांधू शकता. आता आपण हे जाणून घेऊ की आपल्याला औक्षणाचं ताट कसं तयार करायचं आहे. बघा, सर्वात अगोदर औक्षणाचं ताट करत असताना तुम्ही तांब्याचे ताम्हण घ्या, किंवा तुम्ही पितळाचं घेऊ शकता, किंवा चांदीचं घेऊ शकता. जर नसेलच तर तुम्ही स्टीलचं घेऊ शकता. पण चुकूनही तुम्ही प्लास्टिकचं घेऊ नका. शक्य असल्यास ताम्हणच घ्या. ताम्हणाच्या मध्यभागी आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. आपल्या उजव्या हाताला आपल्याला सुपारी व सोनं ठेवायचं आहे. आणि त्याच्या समोरच आपल्याला निरंजन ठेवायचं आहे. निरंजनाच्या बाजूला आपल्याला हळद, कुंकू आणि कापूस घ्यायचा आहे. आणि गोडाचा एखादा पदार्थ ठेवायचा आहे. असं आपल्याला ताट तयार करायचं आहे. हे ठिकाणी ताटात मुटके पण ठेवतात कणकेचे. आणि त्यानंतर आपल्याला राखीसुद्धा त्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर आता आपल्याला आपल्या भाऊरायाला ओवाळायचं आहे, म्हणजे औक्षण करायचं आहे. तर त्यासाठी औक्षण करत असताना सर्वात अगोदर औक्षण ज्यांचं करायचं आहे त्यांनी, आणि ज्यांचं तुम्ही औक्षण करत आहात तुम्ही सुद्धा पूर्व पश्चिम आपल्याला बसायचं आहे. सर्वात अगोदर पाट मांडायचा, पाटाच्या भोवती रांगोळी काढायची आणि नंतर आपल्याला औक्षण करायचे आहे. औक्षण करत असताना भाऊरायाला पाटावर बसवायचं, त्यांना टोपी घालायला द्यायची आहे. आणि नंतर मधल्या बोटाने आपल्याला कुंकू खालून वर आपल्याला ओढून घ्यायचं आहे, गंध लावायचा आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही स्त्रीला ओवाळत असाल तर हळद कुंकू लावा. अगोदर हळद लावा, नंतर कुंकू लावा. नंतर गंध ओढून घेतल्याच्या नंतर खालून वर ओढून घ्यायच्या नंतर अक्षदा लावायच्या आहेत. थोडीशी अक्षदा लावायची, उरलेली अक्षदा भाऊरायाच्या डोक्यावर टाकायची आहे. आणि त्यानंतर म्हणजे सुपारी आणि सोनं आणि सुपारी घेतलेलं आहे, त्याने आपल्याला आपल्या भाऊरायाला हातात घ्यायचं आहे. दोन्ही एकत्रच घ्यायचं. आणि बघा, आपल्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आणि ओवाळत असताना ते डोक्यावरून न ओवाळता आपल्या भावाच्या त्या व्यक्तीच्या
चेहऱ्यावरून आपल्याला ओवाळायचं आहे. परत ते आपल्याला आपल्या ताम्हणाला टच करायचं. परत आपल्याला उलट्या बाजूने उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला ओवाळायचं. नंतर परत ताटाला टच करायचं आणि ताटामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर निरंजनाने आपल्या भाऊरायाला ओवाळायचं आहे. ओवाळताना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे असं 3 वेळेस ओवाळायचं आहे. आणि ओवाळताना निरंजनाचा प्रकाश आपल्या भाऊरायाच्या चेहऱ्यावर पडला पाहिजे. याने त्याचं तेज वाढत असतं, त्याची उत्तरोत्तर प्रगती होत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे 3 वेळेस आपल्याला ओवाळायचं आहे. अशा प्रकारे औक्षण करायचं आणि नंतर भाऊरायाला गोडाचा पदार्थ खायला द्यायचा आहे. आणि जो कापूस घेतलेला आहे तो कापूस ताटातला घेऊन त्याच्या डोक्यावर त्याच्या टोपीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे. असं आपल्याला औक्षण करायचं आहे. जेव्हा संपूर्ण आपलं भाऊरायाला ओवाळून होईल त्यावेळेस आपल्याला खाली अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ताम्हण ठेवायचं आहे. आणि नंतर भाऊरायाला राखी बांधायची आहे. आणि राखी बांधत असताना 3च गाठी आपल्याला भाऊरायाला बांधायच्या आहेत. आणि राखी बांधताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र आहे एन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वमहम बंधयामी रक्षे चलमाचल. हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला हे म्हणणं शक्य नाही झालं, अवघड वाटत असेल तर तुम्ही आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून 3 गाठी बांधायच्या आहेत. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून सुद्धा आपल्या भाऊरायाला राखी बांधायची आहे. यामुळे आपल्या भावाची उत्तरोत्तर प्रगती होत असते, त्याला दीर्घ आयुष्य लाभत असतं. नंतर भाऊराया जर मोठे असतील तर तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर भाऊरायाने आपल्या बहिणीच्या ताटामध्ये ओवाळणी टाकायची आहे. आता बघा मंडळी, प्रत्येकच भावाला बहिणीपर्यंत पोहोचणं या दिवशी शक्य होतंच असं नाही. काही कारणास्तव आपण आपल्या बहिणीपर्यंत नाही पोहोचू शकलात किंवा भाऊ आपल्यापर्यंत नाही येऊ शकला तर अशा वेळेस काय करायचं आहे तर बघा, असं नाही की फक्त या दिवशीच रक्षाबंधन असतं. रक्षाबंधन झाल्याच्या नंतर 5 दिवस आपण हा सण साजरा करत असतो. जरी तुम्हाला या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही पुढचे 5 दिवस तुम्ही तुमच्या बहिणीपर्यंत जाऊ शकता. बहीण आपल्या भाऊरायाला राखी बांधू शकते. त्यामुळे पुढचे 5 दिवस सुद्धा हा सण साजरा केला जातो. आणि बघा, यंदा नारळी पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचे कोणतेही वेध किंवा सूतक आपल्याला पाळायचे नाहीत. त्यामुळे पूर्ण दिवसभर आपण रक्षाबंधन साजरे करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन साजरा करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी, बहीण भाऊ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.